देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। हरिमुखे म्हणा पुण्याची। रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण। आतापर्यंत वारी पंढरीची या कार्यक्रमात आपण वारी संदर्भात रिंगण, अभंग अशा अनेक गोष्टींची माहिती करून घेत आलो आहोत। आज आपण हरिपाठ म्हणजे नेमकं काय या संदर्भात जाणून घेणार आहोत। साधुबोध झाला नुरुनिया ठेला। हरिपाठाचा शब्दशः अर्थ हरीचा पाठ, हरीचे नामस्मरण। पण तार्किकदृष्ट्या विचार केला तर हरिपाठ म्हणजे हरीला म्हणजे विठ्ठलाला प्राप्त करून देणारे तत्वज्ञान। संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ 28 मराठी अभंगांच्या स्वरूपात लिहिले आहेत। लेखकांनी त्यांचे सोप्या इंग्रजी गद्यात भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून संतांचे फायदे आणि आशीर्वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचणाऱ्या प्रत्येकाला मिळतील। हरिपाठात 28 उत्साही संगीतमय कविता किंवा अभंगांची मालिका आहे, जी वारंवार देवाच्या नावांचा जप करण्याच्या मूल्याची स्तुतीच करते। त्यामुळे होणाऱ्या असंख्य फायद्यांचे वर्णन करतात आणि आध्यात्मिक जीवन जगण्याच्या योग्य मार्गाबद्दल आणि या देवत्वाच्या आनंदमय उपस्थितीत तल्लीन झालेल्या जीवनाबद्दल आपल्याला अनेक अंतर्दृष्टी देतात। हे भक्तीला बळकटी देते, आध्यात्मिक विकासाला चालना देते, आंतरिक शांती जोपासते आणि अडचणीच्या वेळी सांत्वन देते। त्याच्या आध्यात्मिक महत्त्वाव्यतिरिक्त हरिपाठ पठणाचा सराव भावनिक कल्याण, तणाव कमी करण्यास आणि एकूणच संतुलनाची भावना निर्माण करण्यास देखील योगदान देऊ शकते। हरिपाठ हा 13व्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांनी प्रकट केलेला 28 अभंगांचा संग्रह आहे। वारकऱ्यांकडून दररोज त्याचे पठण केले जाते। साधुबोध झाला नुरुनिया ठेला। वारी, वारकरी आणि आषाढी एकादशी संदर्भात अशीच सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। रखुमाई रखुमाई रखु